नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत श्रीनगर शहरातील काही महत्त्वाची पर्यटन स्थळे। आपण आलेलो आहोत आता चष्मेशाही मुघल गार्डन। श्रीनगरमधील डल झीलच्या बाजूलाच एका टेकडीवरती हे वसलेलं गार्डन आहे। चष्मा म्हणजे झरा आणि ह्या झऱ्याच्या अनुषंगाने निर्माण केलेलं हे चष्मेशाही गार्डन काश्मीर, श्रीनगर आणि चिनार वृक्ष यांचं एक वेगळं असं नातं आहे। आपण काश्मीरमध्ये आल्यानंतर सर्वत्र आपल्याला ही उंचच्या उंच चिनारची झाडं बहरलेली बघायला मिळतात। या गार्डनमध्ये पण आपल्याला ही महाकाय चिनारची वृक्ष बघायला मिळतात। या गार्डनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची सजावट आपल्याला बघायला मिळते। सध्या काश्मीरमध्ये स्प्रिंग सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे इथे बऱ्याचशा झाडांना फुलोरा आलेला आपल्याला बघायला मिळतो। इथे आपल्याला चेरी ब्लॉसम, ॲप्रिकॉट ब्लॉसम, विविध प्रकारची नाविन्यपूर्ण वृक्ष सजावट आणि सुंदर असं हे गार्डन आहे। इथे एक 10-15 मिनिट आपण हे गार्डन एक्सप्लोर केल्यानंतर आपण येऊन पोचतो। इथलं जे मुख्य आकर्षण आहे इथला मिनरल वॉटरचा झरा, ज्या झऱ्याच्या नावावरून, म्हणजे झरा म्हणजे चष्मा, आधीच मी तुम्हाला सांगितलं। पवित्र आणि शुद्ध असं जल म्हणून या पाण्याची ख्याती असल्यामुळे प्रत्येक जण इथून एक पाण्याची बॉटल आपल्यासोबत भरून घेऊन निघत होता। चलिए, आरिफ भाई ना? जी आरिफ भाई। आरिफ भाई, अभी आप मुगल गार्डन के बारे में बताइए। अभी हम जो जहाँ से आए, ये चश्मेशाही है। इसमें पहले के टाइम पे नेहरू जो हमारे यहाँ पर थे, हाँ, वो इधर से हेलीकॉप्टर में पानी ले जाते थे अपने लिए। ओ, यहाँ से ये प्योर वाटर होता है। हमने पिया उधर, ये बहुत बढ़िया वाटर। और आपको इससे थोड़ा भूख भी लगेगी जल्दी। हाँ, लगा, ऐसा लग रहा है। ओके, अभी हम निशाद गार्डन जा रहे हैं। तो चश्मेशाही कब से बनी हुई है ये तो बहुत सालों से, इसका तो टाइम ही नहीं है। मैं भी तब पैदा नहीं भी हो गया होता। ये मुगल्स टाइम के हैं। ये जो मुगल्स थे ना पहले यहाँ पे, उन्होंने ही बनाए यहाँ पे। ओके, आपण येऊन पोचलेलो आहोत आता निशाद गार्डन या ठिकाणी। ये तू है ब्लॉगर, तेरा नाम बता इसमें। बोलो, मेरा नाम त्रिशांजित विश्वास है। विश्वास जी, कुछ बोलो। तुम कहाँ से हो? बोलो, मैं वेस्ट बंगाल से। बोलो, मैं वेस्ट बंगाल से। मैं वेस्ट बंगाल से। कलकत्ता से। ভালোবাসি। बोलो थैंक यू। बोलो, आमियो তোমাকে ভালোবাসি। चलो। हे टिपिकल प्राचीन मुघल स्टाईलचं गार्डन आपण इथं बघू शकतो। तर याचा पसारा तसा फार मोठा आहे आणि डल झीलपासून सुरू होऊन ते जवळपास बरंचसं मागपर्यंत, म्हणजे टेकडी जो डोंगर आहे त्याच्या पायथ्यापर्यंत हे पसरलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फुलझाडं, चिनारची झाडं आणि इथली जी काही श्रीनगरची वृक्षवल्ली आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते।
ये वाइन तो बढ़िया आ जाएगा आपको। चलो आइए। तर पारंपरिक काश्मीरी वेशभूषेमध्ये ड्रेसअप करून आपल्याला इथं काही फोटो प्रिंट्स घेता येतात. तर त्यासाठी इथं ती तशी व्यवस्था केलेली आहे. जवळपास 2 फोटो प्रिंटचे त्यांनी 600 रुपीज चार्ज केलेले. तर असं तुला आता गार्डनचा वरचा भाग आपण आता एक्सप्लोअर करूया. या ठिकाणी वरती आल्यानंतर काही वॉटर बॉडीज आपल्याला बघायला मिळतात किंवा इथं आर्टिफिशियल वॉटरफॉल्स क्रिएट केलेले आपल्याला बघायला मिळतात. तर अशा प्रकारे निषाद गार्डनच्या शेवटच्या टोकावर येऊन आपण इथले उंचावरून सगळे नजारे बघून पुढच्या गार्डनकडे निघालेलो आहोत. वेल, तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत श्रीनगरमधील सर्वात मोठी मुघल गार्डन शालीमार गार्डन. शालीमार गार्डनचं वैशिष्ट्य असं की ह्या गार्डनमध्ये आपल्याला काही मुघलकालीन स्ट्रक्चर्स या ठिकाणी बघायला मिळतात, इमारती बघायला मिळतात. या ठिकाणी पाण्याचे विविध वॉटर बॉडीज क्रिएट केलेले आहेत त्या बघायला मिळतात. निषाद गार्डन आणि शालीमार गार्डन जवळपास सारख्याच आहेत त्या. शालीमार गार्डन मध्ये आपल्याला इथे एक सुंदर असं एक बहरलेलं झाड आपल्याला बघायला मिळतं. तिथे फोटोसाठी सर्वजण गर्दी करून उभे असतात. तर अशी ही इथली मुघल गार्डन्स आहेत. शालीमार असोत, निषाद असोत किंवा चष्मेशाही. तर जवळपास इथल्या गार्डनचा जो पॅटर्न आहे, गार्डनच्या मधोमध पाण्याचा प्रवाह आणि त्याच्या दोन्ही बाजूला टप्प्याटप्प्याने डेव्हलप केलेली गार्डन. कहते हैं आप लोग अभी Guys. हम आए हैं कहाँ पे है? ये कौन सा गार्डन है? शालीमार गार्डन पे आए गाइस. आप ही कर लो फिर ब्लॉग ले लो. अरे नहीं 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 अच्छा कर लेते हो. मैं तो बोलता नहीं, ऐसे ही लेता हूँ. नहीं नहीं बोलना चाहिए क्यों नहीं? बोलने वाले लोगों का स्टाइल होता है. हाँ बोल. अभी हम भी कभी करते नहीं है बट ठीक. करो करो, अब अच्छा बात कर रहे हो. शालीमार गार्डनच्या मध्यभागी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही सुंदर असं कोरीव बांधकाम बघायला मिळतं. तर ही प्राचीन अशी स्ट्रक्चर्स आहेत. ही जे कोरीव काम आपल्याला दिसतं हे बरंचसं प्राचीन असावं. मध्यभागावर उभी असलेली ही जी एक इमारत आहे, या इमारतीचे जे खांब आहेत त्याच्यावरती सुंदर असं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं. किंवा ह्या इमारतीचं जे छत आहे त्या छतावरती पण रंगकाम आणि डिझाईन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. इथं भिंतीवर सजवलेले हे महिरप किंवा दरवाजावर कोरलेली ही नक्षी, हे एक विलक्षण असं कोरीव काम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर ही शालीमार गार्डनचं हे मुख्य आपण आकर्षण म्हणूया की इथली ही एक मध्यभागावरती उभारलेली सुंदर नक्षीकाम केलेली अशी इमारत.
अशा ह्या शालिमार गार्डनचा आता हा नजारा एक्सप्लोर करून आपण नंतर शंकराचार्य टेम्पलकडे जाणार आहोत. शंकराचार्य मंदिराच्या दिशेनं जाण्यासाठी आपल्याला एका टेकडीवरती पायऱ्यांचा ट्रेक करून वरती जावं लागतं. तर आता आपण ट्रेक करत आहोत शंकराचार्य मंदिराकडे. शंकराचार्य मंदिर बहुत ही खतरनाक ट्रेक था ये. बड़ी मेहनत से बाद पहुंच गए हैं. इतना सा तो है, ज़्यादा है नहीं, फिर भी चलिए. शंकराचार्य मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला झेलम नदीचा नजारा आणि खाली वसलेलं श्रीनगर शहर बघायला मिळतं. आणि हा सगळा नजारा बघत बघत आपण शंकराचार्य टेकडीच्या वरती जे शंकराचार्य टेम्पल वसलेलं आहे अगदी त्याच्या जवळ येऊन पोहोचतो. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे आपण आतमध्ये शूटिंग घेऊ शकलो नाही. परंतु शंकराचार्य मंदिराच्या मागच्या भागात आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डल झील आणि श्रीनगरचा भाग किंवा जिथे आपण आता ज्या वेगवेगळ्या मुघल गार्डन्स ज्या बघितल्यात त्या मुघल गार्डन्स या ठिकाणावरून आपल्याला बघायला मिळतं. तर अशा प्रकारे दर्शन घेऊन आपण खाली जेव्हा उतरतो तेव्हा डाव्या बाजूला इथे एक गुहा मंदिर आहे. आपण आता जी गुहा बघतोय ती आहे जगद्गुरू शंकराचार्यांची तपस्या करण्याची जागा. शंकराचार्य मंदिराचं दर्शन घेऊन आपण येऊन पोहोचतो डल झीलच्या शिकारा राईड स्पॉटवरती. आज आपण इथून डल झील एक्सप्लोर करणार आहोत शिकारा राईडच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे हार्ड बार्गेनिंग करून आपण या ठिकाणी शिकारा राईड आपली बुक केलेली आहे. इथून आता आपण शिकारामध्ये बसून इथलं हे जे डल झीलमधील वेगवेगळी जे काही स्पॉट आहेत ते या शिकाराने एक्सप्लोर करणार आहोत.
जी क्या करें? मछली है? कौन? ये हो गया फ्लोटिंग लैंड, चलता हुआ खेती। हेलो भाई, किधर? ये सामने ये खेती है? हाँ, इसमें कद्दू टमाटर कद्दू बनाते हैं। ये खेती है? हाँ, ये चलता हुआ जमीन है, फ्लोटिंग लैंड। फ्लोटिंग लैंड है? हाँ, देखो ना जमीन है, चलता भी है। ओके. मागे नको जाऊ जास्त. ए मागे जाऊन घेऊ. शिकारा राईडची अनुभूती ही शब्दात वर्णन करणं कठीण आहे. आपण शिकारा राईडमधून प्रवास करताना आपल्याला आजूबाजूला हाऊस बोट्स लिव्हिंगसाठी ज्या हॉटेल्स तयार केलेले असतात त्या हाऊस बोट्सचा एक लांब आपल्याला बघायला मिळतात. इथल्या हाऊस बोट्समध्ये राहण्याची उत्तम अशी व्यवस्था केलेली असते. आपल्याला इथे मीडियम ते प्रीमियम रेंजचे हाऊस बोट्स आपल्याला बघायला मिळतात. जवळपास 2500 ते 5000 या रेंजमध्ये इथल्या हाऊस बोट्सचे रूम्स आपल्याला अवेलेबल होतात. आपण डल झीलच्या बाजूला कुठेही जर हॉटेल्समध्ये राहिलो तरी आपल्याला हाऊस बोट्समध्ये राहिल्याचा आनंद मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे शिकारा राईड केली तरी पुरे असते. तर अशा पद्धतीने आजचा जो श्रीनगरचा जो साईट सीइंगचा शेवटचा टप्पा आपण आता इथे संपवतो. तर आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आजच्या व्हिडिओ संदर्भात आपल्या काही कमेंट्स असतील किंवा श्रीनगर लोकल साईट व्हिजिट संदर्भात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा.